नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. निरपेक्ष वृत्तीनं जनसामान्यांची सेवा करणारे शिवसेनेचे निष्ठावंत जनसेवक नितीनदादा गावडे यांना पुणे मनपा सभागृहात पाठवा असे आवाहन सर्वपक्षीय मान्यवर नेत्यांनी काळेपडळ येथे बोलताना केले. पुणे शहर शिवसेना उपसंघटक प्रभाग क्रमांक 23 मधून मनपा निवडणुकीत शिवसेनेकडून उतरण्याची जबरदस्त तयारी केलेले लोकप्रिय जनसेवक नितीनदादा गावडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मित्रपरिवाराकडून काळेपडळ तुकाई टेकडीवरील प्रभू विश्वकर्मा मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आणि स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार चेतनदुबे पाटील, शिवसेना पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, माजी नगरसेवक योगेश ससाने, सुनील बनकर, भाजपा नेते सुभाष जंगले, माजी सरपंच संजय हरपळे, स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे, संजय शिंदे, दत्ताबुवा तुपे, नितीन आरू, राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर शंतनू जगदाळे, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष नीना टेमगिरे, शिवसेना नेते अभिजित बोराटे, काका पवार, प्राध्यापिका विद्याताई होडे, संतोष होडे, सुनील पाटील, संजय सपकाळ, अजय सकपाळ, शिर्के काका, प्रशांत पोमन, गोरख काळे, लखन काळे, जितू कदम, स्वप्नील काळे, हेमंत सिन्नरकर, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा उर्मिला आरू, काँग्रेस नेते गणेश फुलारे, बाळासाहेब हिंगणे, वैभव डांगमाळी, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या शीतल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विपुल शेठ बहुले, विजू शेठ भिंताडे, डब्ल्यू सिंग टाक, जीवरक्षक बच्चू सिंग टाक, आझाद सिंग टाक, गणेश भक्त, बबन पवार, श्रीराम भक्त, सुरेश बारवकर, PMPL कामगार नेते राजू कोंडे पाटील, नाना कोतवाल, युवा नेते बंडू सोनवणे, ॲडव्होकेट अमोल कापरे, मोहन बलाई, लाला सोनवणे, पत्रकार सुमेर परदेशी आदी मान्यवर, विविध सोसायट्यांचे रहिवासी, प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिक, महिला, युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नितीनदादांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीनदादा गावडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला हजारो मतदारांची झालेली गर्दी पाहता त्यांच्या रूपाने शिवसेनेला एक तगडा उमेदवार मिळाला असल्याची चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये रंगली होती. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतून त्यांची मित्रमंडळी, त्यांचे चाहते सर्वजण मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी उपस्थित आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मनापासून शुभेच्छा देतो. एक अतिशय उत्साही असा कार्यकर्ता नितीनदादांच्या रूपाने आपल्यामध्ये काम करतोय आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जायचे, प्रश्न सोडवायचे आणि प्रत्येकाशी राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध जपायचे, ही त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य. कारण बऱ्याचदा आम्ही असं बघतो की माणसं राजकारणात असल्यानंतर समोरच्याला शत्रू समजायला लागतात. आपण वैचारिक विरोधक आहोत हे त्यांच्या भानच राहत नाही आणि वैयक्तिक कुठेतरी शत्रुत्व करतात. पण नितीनदादांनी हे पथ्य पाळलेलं आहे. त्यांनी कधीही कोणाशी वैयक्तिक शत्रुत्व केलेलं नाही. ते त्यांचं काम, त्यांचा विचार पुढे नेत असतात, पण त्याबरोबर इतर कोणाचे मन दुखवत नाही. त्यामुळं असा एक तरुण हा भूमिका कार्यकर्ता पुढच्या काळामध्ये त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या सर्वच्या सर्व पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. कार्यकर्त्याचा श्वास आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वास असं या काळेपडळ भागाचं नेतृत्व. तुम्हाला सर्वांचा आवडते मित्र नितीनदादा गावडेचा वाढदिवस साजरा करत असताना मुंबईचे नेते असतील, पुण्याचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व आवर्जून शुभेच्छा देतातच. पण आज या भागातील नागरिकांचा उत्साह पाहून असं वाटतंय की नक्कीच आगामी महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांचं नेतृत्व करायला आलं. या ठिकाणी महानगरपालिकेचं जाणार याचा ठाम विश्वास या निमित्तानं व्यक्त करावा असं वाटतो. खरंच आजपर्यंत कधी निवडणूक करून दादांनी काम नाही केलं. सर्वसामान्य जनतेची जी नाळ आहे ती जोडली गेली कशामुळे, तर सर्वसामान्य जनतेचा विश्वास मिळवतो कशामुळे, तर त्यांच्या अधिकारीला धावणारा कार्यकर्ता कुठलाही स्वार्थ न ठेवता अन्यायावर मात कशी करायची हे शिवसेनेच्या माध्यमातून दादांनी शिकवण प्राप्त केली आणि लोकांच्या हातीला धावून जातात. ही शिकवण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्हाला जी घालून दिली तोच रस्ता घेऊन नितीनदादा गावडे या ठिकाणी समाजाच्या पुढे आपलं काम घेऊन जात आहेत, लोकांची कामं करतायत
लोकांच्या अडीअडचणी लावून जातात. अशा या उमदी नेतृत्वाला शिवसेना पुणे शहराच्या वतीने मी शुभेच्छा देतो. दादांबद्दल एक युवा नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे या कार्यक्रम भागामध्ये. आणि त्यांचं काम आणि त्यांचे शिवसेनेने जे बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला दिलेले विचार 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तसं ते 20% राजकारण आणि 80% समाजकारण करतात. सततच प्रत्येकाच्या मदतीला कुणाला रेस्टिंग, कुणाला काय असं सतत चालू असतं. आणि असं दादांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व स्तरातील मान्यवर, सर्व स्तरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या वतीने दादांना शुभेच्छा देतो. आणि नितीन दादा, तुम्हाला आई भवानी उदंड निरोगी सुखी समृद्धी आयुष्य देवो आणि तुमची अशीच भोमराटी होत राहू अशा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने देतो. एक चांगला लोकसेवक मिळावा, जनसेवक मिळावा अशा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आणि अपेक्षा आहे. हडपसरसाठी नितीन दादांच्याकडनं मोठं आणि भरीव कार्य घडो अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि नितीन दादा, पुढच्या 4-5 महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी होतील त्या घडामोडीमध्ये देव करो तुम्हाला यश मिळो आणि हडपसरला चांगलं नेतृत्व मिळो अशी मी आशा व्यक्त करतो. दादा, हा सगळा जमलेला जनसमुदाय जो आहे ते तुमच्यावरचं प्रेम आहे आणि या प्रेमामुळे हा दिवस सगळं झालेलाच आहे. आणि तुम्हाला शुभेच्छा देते. आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व शुभकामना पूर्ण हो. तुम्हाला पाहिजे त्या राजकीय आकांक्षा पूर्ण हो अशी पाठवण्याची प्रार्थना करतो. आणि समस्या तरुणाईला तुमच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत, त्या तुमच्याकडनं पूर्ण होऊन समाजाची तुमच्याकडनं सेवा करू आणि काय केलं प्रार्थना करतो. आणि ज्या ज्या ठिकाणी जाण्याची आवड आहे त्यांच्याकरता 24 तास माझं ऑफिस ओपन आहे. फोन 24 आवर्स ओपन आहे. कधी मला कॉल आला ते घेऊन आपल्या मदतीला जावं असं हे नेतृत्व, कर्तृत्व आणि खऱ्या अर्थानं सर्व गुण संपन्न असं नेतृत्व या भागाला लाभलेलं आहे. भविष्य काळामध्ये त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हावी, सर्व इच्छा म्हणजे दादाच्या भूमिकेने काम करतात आणि खऱ्या अर्थाने समाजसेवा काय असते ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं तसे आमचे दादा या ठिकाणी या समाजसेवेचे व्रत घेतलेले आहे. ते अखंडित राहण्याकरता तुमची आमची जबाबदारी आहे की भविष्यामध्ये दादांना या भागातून प्रचंड बहुमताने या ठिकाणी नगरसेवक म्हणून आपल्याला पाहिजे आहे. ती सर्व जबाबदारी तुमच्या सर्व कार्यकर्त्यावरती आहे आणि ते तुम्ही यशस्वी कराल यात शंका नाही. मला ज्या समाजात काम करण्यासाठी उर्मी पाहिजे ती तुमच्या या प्रेमातूनच मिळते. आणि आता संजय शेट्टी सांगितलं, पण जी काही समाज उपयोगी कामं करतो त्यात आपल्या सर्वांचा वाटा असतो आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि ताकद यामुळेच मी ती करू शकतो. आणि आज पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की जो समाजसेवेचा व्रत हाती घेतलंय ते असंच कायम चालू करू. तुमच्या सर्वांच्या साथीने जिथं जिथं मला शक्य आहे त्या गोष्टी आपण सर्वजण मिळून करू. आणि या समाजात ज्या ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या करता येईल तिथं मी नक्कीच पुढं असेल अशी मी तुमच्या सर्वांना ग्वाही देतो. पुन्हा एकदा आभार मानतो. प्यार बरसो पुराना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा बड़े चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना